सोलापूर शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, सुरळीत आणि वेळेत करण्यासाठी मंगळवारी महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक आढावा बैठक झाली। शहराला नियमित व योग्य पाणी पुरवठा कसा करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। सोलापूर शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, सुरळीत व वेळेत करण्याच्या दृष्टीने मंगळवारी महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात प्राथमिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत सोलापूरकरांना नियमित आणि योग्य पाणी पुरवठा कसा करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीत सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, मनीषा मगर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, सतीश एकबुटे, सिद्धेश्वर उत्सुर्गे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी शहरातील विविध भागांना किती दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो, वितरण व्यवस्थेतील अडचणी, पंपिंग यंत्रणा, पाण्याची गळती, उपलब्ध पाणी साठा तसेच आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन यांचा सखोल आढावा घेण्यात आला। उन्हाळा लक्षात घेता पाण्याची उपलब्धता व व्यवस्थापन अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली। महापौर विनायक कोंडाल यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना देताना सांगितले की सोलापूरकरांना नियमित व वेळेत पाणी मिळणे ही सोलापूर महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे। शहरास 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासाठी योग्य, व्यवहार्य व तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा आराखडा तातडीने सादर करावा। महानगरपालिकेतील आयुक्त असतील, पाणी पुरवठ्याच्या खात्याचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। सोलापूर शहराला योग्य पाणी पुरवठा आणि सुरळीत पाणी पुरवठा आणि वेळेत या ठिकाणी पाणी पुरवठा कसं करता येईल या संदर्भात या ठिकाणी बैठक झाली। प्राथमिक बैठक या ठिकाणी होती आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी थोडीशी वेळ मागितली की आम्ही निश्चित पाणी पुरवठा सुधरून दाखवू, तर आम्हाला समोर उन्हाळा असल्या कारणाने आम्हाला थोडंसं वेळ द्या तुम्ही। आमचं त्या ठिकाणी मागणी होती की दिवस कमी झाले पाहिजे, आमची मागणी होती। पण सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की आम्हाला थोडंसं वेळ द्या, कारण का आता लगेच जर दिवस कमी केले तर काय त्यात थोडा विस्कळीतपणा आला तर थोडंसं आम्हाला गोंधळ होऊ शकतो। मग प्राथमिक बैठक या ठिकाणी झाली। जागेवर आम्ही काय करता येईल, काय उपाययोजना करता येईल, आम्ही जागेवर पाहून या ठिकाणी एक लवकरात लवकर एक या ठिकाणी व्हिजिट करणार आहे जागेवर। आणि जे जुने आपले अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे जुने रिटायर झालेले जे अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन आणि टेक्निकल जे लोक आहेत त्यांना देखील सोबत घेऊन या ठिकाणी आपल्याला दिवस कसं कमी करता येईल सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्या बाबतीत या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे। यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा व पाणी व्यवस्थापनाचा सविस्तर अभ्यास करण्यात यावा। बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक तांत्रिक तपशील व नियोजनासाठी काही कालावधीची मागणी केली असून लवकरच सविस्तर कृती आराखडा सादर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली। याशिवाय पाणी पुरवठा विभागात पूर्वी काम पाहिलेल्या वरिष्ठ व माजी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्याचे निर्देशही महापौरांनी दिले। मीटिंगमध्ये असं ठरलंय की जे जुने अधिकारी आहेत, जुने अधिकारी सर्वांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि काय करायचं आणि काय नाही ते सर्वांना घेऊन एकदाच टेक्निकल पाण्याचे दिवस कसं कमी करता येईल त्या ठिकाणी आम्ही बघणार आहोत। एकवट मानधनावर आम्ही जर त्यांना गरज पडली तर एकवट मानधनावर पण घ्यायचं असं आमचं ठरलंय आणि आयुक्त साहेबांनी पण त्या ठिकाणी होकार दिला। अशांना तुम्ही जाब काय विचारणार? त्या संदर्भात जाब विचारण्यासाठी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती आणि या जाब विचारला देखील त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितले की 7-8 वर्षात 30,000 कनेक्शन वाढले गेले, त्यामुळं थोडंसं फरक पडत होतं। आणि जो पंपिंग कॅपॅसिटी जी आहे आपले महानगरपालिकेची जे शहराची जे पंपिंग कॅपॅसिटी आहे, पंपिंग कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केलं पाहिजे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ती सांगितलेली उपाययोजना जी आम्ही सांगितलं त्यांना की आम्हाला जागेवर जाऊन तुम्ही सगळं आम्हाला दाखवा। सोलापूर शहराची पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम व शाश्वत करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून लवकरच पुढील बैठक घेऊन ठोस निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले।